औरंगाबादकरांसाठी दिलासादायक बातमी आहे। खासगी रुग्णालयांना आरटीपीसीआरची परवानगी देण्यात आली आहे। महापालिका आयुक्तांनी ही परवानगी दिली आहे। टेस्टच्या फीबाबत सरकारकडून काही नियम घालून देण्यात आले आहेत। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पडळकर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। शहरात जवळजवळ आपण 10 ते 12 लॅबना ह्या आरटीपीसीआरची परवानगी दिलेली आहे। त्यांच्याकडे इक्विपमेंट्स आहेत आणि 31 मार्च 2021 रोजी शासनाने जे परिपत्रक काढले आहे त्यानुसार त्यांना दर आकारणी करण्यात येते। जर का त्यांना रेट ठरवून दिलेले आहेत 600 रुपये, ते जर का त्यांच्याकडे सेंटरला आले आणि कलेक्शन केलं किंवा ड्राईव्ह इन किंवा अशा ठिकाणी जर संशयित रुग्ण आला आणि त्याची टेस्ट केली तर 600 रुपये, आणि जर का ते होम कलेक्शन केले, काही बेड रिडन पेशंट असेल, ती मागणी असेल तर तिथे 800 रुपये त्यांना मान्य केले। मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। आता कोरोनाचे नवनवीन व्हेरिएंट तपासणीसाठी नमुने पुण्याच्या एनआयव्हीला पाठवण्याची गरज भासणार नाहीये, कारण मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात जीनोम सिक्वेन्स मशीन बसवण्यात आलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते या मशीनचं उद्घाटन करण्यात आलं। या लॅबमुळे 2 ते 4 दिवसात डेल्टा चाचणीचा अहवाल सुद्धा मिळणार आहे। यापूर्वी पुण्याला चाचणीसाठी सॅम्पल पाठवल्यानंतर रिपोर्टसाठी लागणारे तब्बल 2 महिन्यांचे वेटिंग आता संपणार आहे। आता कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंट्सला तपासण्याची सुविधा मुंबईमधल्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये मिळणार आहे। जीनोम सिक्वेन्सिंग या अद्ययावत प्रणालीचा वापर करत जीनोम सिक्वेन्सिंग या मशीनमध्ये डेल्टा प्लस किंवा कोरोनाच्या वेगवेगळ्या विषाणूंचा अभ्यास एकाच ठिकाणी करणे शक्य होणार आहे। कस्तुरबा रुग्णालयामध्ये अशा पद्धतीने ही लॅब बनवण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये एकाच वेळेला 380 सॅम्पल्सचं टेस्टिंग होऊ शकतं। साधारणपणे 10 कोटी रुपये किमतीचं हे मशीन आहे, जे अमेरिकेतनं पालिकेनं मागवलं आहे। काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याचं इनॉग्रेशन केलं, उद्घाटन केलं। खरं तर ह्या 2 मशीन्स या आतमधल्या केबिनमध्ये बसवण्यात आलेल्या आहेत, जिथे सर्वसामान्यांना जाण्यास परवानगी नाही आहे, परंतु न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण हे सगळे व्हिज्युअल्स बघत आहात की जिथे आतमध्ये हे 2 मशीन्स बसवलेले आहेत। त्या मशीन्समध्ये कोरोना असेल किंवा इतर कुठल्याही साथीच्या आजाराचे वेगवेगळे व्हेरिएंट्स असतील यांची तपासणी होऊ शकते, आणि त्यानंतर नेमकं विषाणूचं स्वरूप कसं बदलतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि खऱ्या अर्थानं ज्या अर्थी ही एक यंत्रणा पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मिळालेली आहे, याचा फायदा आगामी काळामध्ये वेगवेगळ्या आजारांचं निदान करण्यासाठी किंवा बदलणारं स्वरूप समजून घेण्यासाठी नक्कीच होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबळेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।